नमस्कार मंडळी, आईच्या घरामध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथे एक नवीन रेसिपी घेऊन आहे. तर आज आपण पाहणार आहोत फणसाच्या कुरीची भाजी. तर ते छोटं फणस घेतलं आहे कोवळं असं, त्याला आपण कट करून त्याची साल काढून घेतली आहे आणि असे काप करून घेतलेत आणि त्याची आपण वाफवून घेतलं. त्याला मी इथे किसून घेतलेलं आहे. तुम्हाला असं हाताने देखील तुम्ही कुस्करू शकता. त्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे, त्यानंतर तिलकूट घालायचं आहे. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तिलकूट घातलं आहे, ते देखील असं मिक्स करून थोडा 5-10 मिनटं मी झाकण ठेवून दिलं होतं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून लसूण, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी केली आहे. कांदा घातला आहे आणि लाल तिखट असं परतला गेला की लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपण झाकून ठेवलेलं फणसाचं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा, फणस आपण त्यामध्ये भाजीमध्ये घालून घेतलं आणि थोडा चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाहू शकता आपली भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघा, भाजी आपली तयार आहे. आता मी गॅसवरती, आपल्याकडे इथे कोळसा नाही आहे त्याच्यामुळे मी ते करवंटी ठेवली आहे. ते आपण वाटीमध्ये ठेवणार आहोत आणि वरून थोडं तेल सोडून त्याचं आपण झाकण देणार आहोत. पाहू शकता मध्ये मी झाकण ठेवलं आहे. तरी अशी भाजी खूप छान अशी टेस्ट लागते. खूप छान तिला चव येते. पाहू शकता तर आपली भाजी तयार आहे. फणसाच्या कोरीची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील नक्की करून सांगा की फणसाच्या कोरीची भाजी कशी झाली. थँक्यू.